बजेट 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प आता सादर व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 11 वाजता संसदेमध्ये यंदाचा केंद्रीय बजेट 2026 आणि 27 सादर करायला सुरुवात केली आहे. हा त्यांचा सलग 9वा असा अर्थसंकल्प असून इतिहासात पहिल्यांदाच रविवारी बजेट सादर केला जातो. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे, या बजेटकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे. सामान्य माणसाचं विशेषतः या बजेटकडे जास्तीत जास्त लक्ष लागून आहे. महागाईचा प्रचंड दबाव आणि घरगुती खर्च वाढत असल्यामुळे सामान्यांमध्ये आता बऱ्याच अपेक्षा वाढतात. यंदा बजेटमध्ये काही वस्तूंचे दर स्वस्त करण्याकडे लक्ष दिलं जातं. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार मेक इन इंडिया वस्तूंना प्रोत्साहन देण्याची तयारी करत आहे. स्मार्टफोन, टॅबलेट, पीसी, इलेक्ट्रॉनिक घटकांवरील शुल्क कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. घरांच्या वाढत्या किमतींमुळे घर खरेदी करताना गृह कर्जात सवलत सोबतच व्याजाचा दिलासा देखील देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली होती. यावर देखील आता विशेष भर दिला जातो. गृह कर्ज व्याजावर कट ऑफ वाढवण्यास समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे घर खरेदी करण्याची किंमत आता कमी होण्याची शक्यता दिसून येते. कपड्यांच्या किमतींवर थेट सवलतीची चर्चा अजूनही झाली नाहीये, पण उत्पादन प्रक्रियेमध्ये कर सवलतींनी कपड्यांचे दाम नियंत्रित होऊ शकतात असं देखील म्हटलं जाते. सध्या स्टँडर्ड डिडक्शन 75,000 वरून 1 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता, ज्यामुळे नोकरदारांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसे राहतील. कर स्लॅब आणि निर्धारित सवलतींमध्ये बदल केल्यास मध्यम वर्गाला करामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता दिली जाते. खरं तर या आर्थिक बजेटमधून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार नाही. त्यांना काही गोष्टी स्वस्त करून दिल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार नाही असा काहीच अर्थ बजेट यावेळेचा पाहायला मिळतोय. सरकार क्रयशक्ती वाढवण्यावर जोर, महागाई नियंत्रण आणि घर खर्चात दिलासा देण्याच्या उपाययोजनांवर लक्ष देत असल्याचं देखील पाहायला मिळतं.